गेल्या 8 दिवसापासून बेळगाव शहर आणि संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात जलमय झाले होते। मार्केट नदीला पूरही आला होता। अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठाही खंडित झाला होता। परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर केली होती। मात्र आज गुरुवारी सकाळपासून पावसाने विश्रांती दिल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे। सखल भागात साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात ओरसले असून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत। बाजारपेठेमध्ये खरेदी वाढली असून व्यापाऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे। पाणी ओरसल्यानंतर महानगरपालिकेने शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून रस्त्यावर साचलेले गाळ हटवणे, कचरा उचलणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मागील 24 तासात बेळगाव शहर आणि तालुक्यात 18.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस खानापूर तालुक्यात झाला आहे। आज मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तरीही हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या आणि सखल भागात नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।